खरं म्हणजे दिवस मावळायला सायकलीवर टांग टाकून आपलं घर गाठणारा ग्रामपंचायतीचा सेक्रेटरी तो सुद्धा आज हापिसात बसून होता. महादू शिपाई हा हापिसाबाहेरल्या गटारावरच्या दगडी पायरीवर बसून निवांत बिडी ओढत होता आणि सरपंच हे तक्क्याला टेकून वर आड्याकडे बघत बसलेले होते. गालात तंबाखूचा तोबरा होताच. तुळीला बरोबर मध्ये अशी एक गॅस बत्ती टांगलेली होती. तिनं झकास सूर धरलेला होता. तिची काही तक्रार नव्हती, पण सरपंचांचंच मेंटाल भडाकलं. अजून कुणीच पंच आलेले नाहीत बघून बाहेर बिडी ओढत बसलेल्या माझ्याकडे बघून ते म्हणाले, माझ्या मीटिंग आहे. त्याबरोबर चटकन तो उठून उभा राहिला आणि कसनूस हसत म्हणाला, होय की जी आज मीटिंग आहे. मग कुठं आहेत रे मेंबर? बघा की अजून कशी आले नाहीत. मी बघू. नाही, मी 3 रोजा मागेच सगळ्यांनी सांगून आलोय, पण अजून का आले नाहीत काय कळत नाही. आज पुन्हा तू सगळ्यांनी आठवण देऊन आलायस का? आज काय पुन्हा गेलो नाही. मग आधी उठ, सगळ्या मेंबरांच्या घराकडे जा, त्यांची घरं पूज आणि त्यासनी मोहरं घालून घेऊन ये. असं सांगितल्यावर बिचाराला काय आता इलाज राहिला नाही. उठून उभा राहिला. एक वार आभाळाकडे बघितलं. रात्रीचे 8 वाजायला आलेले, अंधार पडलेला. खरं म्हणजे अशा टायमाला कुणाच्या घराकडे जायचं म्हणजे टाईम बेकारच. का म्हणाल तर कुणी जीवन झोपलेला असणार, तर जरा कुणी घेऊन बसलेला असणार. आणि कसं काय आपण त्यांच्याकडे जायचं आणि म्हणायचं चला मीटिंगला. खरं म्हणजे जाणं बरोबर नव्हतं, पण आता ऑर्डर झाली ती सरपंचांची. निघाला होता बिचारा. आणि आधी एक घर लागलं, ते म्हणजे रामा धायगुडे यांचे घर जवळ आलं. पण ह्या टायमाला रामा धायगुड्याकडे जाऊ का नको त्याला प्रश्न पडला. ह्या टायमाला रामा धायगुडे म्हणजे टाकी फुल. जर तरबत्तर होऊन आला अंगावर तर करा काय, त्यानं पाऊलच उचलणार झालं. आणि मग त्यानं मनात असा विचार केला, जर कोरम भरलाच नाही तर इकडे यावं. आणि असं हे घर वर्ज करून तो दुसरीकडे निघाला. लोहाराच्या गल्लीत गेला. तिथं बापसाहेब लोहार म्हणून एक पंच होते, त्यांच्या अंगणात गेला आणि त्यांना हाळी मारली. बापसाहेब 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 काय बाहेर आले नाहीत, पण त्यांची बायको बाहेर आली आणि त्याला म्हणाले, महादेव का रे बाबा? पंच काय करतात? पंच निजलं की रे बाबा. निजलं? आज कस काय निजलं? त्या बाईला कळलं आज कस काय, म्हणजे माणूस निजत नाही का? ते नव्हे म्हणाले, एवढ्या लवकर कस काय निजलं म्हणतो. त्याचं असं आहे बाबा, आमच्या पंचांची झोपच पाखरावानी कवळी आहे. तू इथवर आला असशील नशील, ह्या कोपऱ्यावर असशील तेवढ्यात त्यांचा डोळा लागला. आरतीच्या काय डोळा, मी इथवर आलो असशील नशील एवढ्यात लागला का? होय रे बाबा आत्ताच निजल्यात. असं होय, मग उठवा की त्यासनी उठवा की. मी नाही रे बाबा, एकदा का आमचं पण झोपलं की आम्ही कोण त्यांच्या मोहर जात नाही. तुम्ही लिखून मग काय सांगायला लागले? काय मिटिंगला बोलवाय आलतास का? होय मिटिंगला बोलवाय आलतो. असं होय, मग असं करते बाबा, सकाळी उठल्यावर सांगते. तुम्हाला सकाळी सांगून काय फायदा, आज आता रात्री मिटिंग. असं होय, मग असं कर बाबा, तूच आत ये, 2 हाळ्या मारून बघ, उठलं तर घेऊन जा की, आमचं काही जातही काय. त्याच्यावरच ती पाळी आली. तसा खाकरा बिखरा काढला, आत गेला. माझ घरात जाऊन बघतोय तर शिणा असा 4 पदरी वाकलं या गादीवर, हे सोलापुरी चादर बिदर तोंडावर पांघरून घेऊन हे बापसाहेब असे झोपलेले. काय सांगावं, म्हणजे गवयानं भल्या पहाटे उठून तंबोरा बिंबोरा जुळवून खर्ज लावावं का नाही, तसा सूर धरलेला. आणि तोंडावरची चादर प्रत्येक याच्या वेळी लपाक 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 अशी हलतेली. अहो हे बघितल्यावर त्याला वाटलं, आपण जर हाळी मारली आणि एखादी तार बीर तुटली तर करा का. आणि म्हणून थोड्या वेळ बघतच राहिला. मग हळू आवाजात हाक मारायला सुरुवात केली, बापसाहेब 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 बापसाहेब. याची गंमत अशी झाली की कधी कधी गवयाला
तब्बलजीची साथ मिळते तशी याच्या झोपण्याला त्याची साथ मिळाली आणि ते घोरणं रंगतच चाललं. आशाने गडी जागा होत नाही म्हटल्यावर मग मात्र मन घट्ट करून त्याने खचून हाळी मारली. बाप साहेब त्याबरोबर एक तार तुटलीच. पांघरुणातनच बापसाहेब खेकसल्या. कोण त्यो? हे भिवून एकदम सांगितलं, मी महादू शिपाई मिटिंगला बोलवाय आलोय. मिटिंग? आईला मिटिंग काढली का? असं म्हणून तोंडावरचं पांघरून काढत तो म्हणाला, तू मिटिंगला बोलवा आलायस खरं मी झोपलोय. आता तोंडावरचं पांघरून काढून झोपलोय म्हटल्यावर ह्याला उठवायचा कसा? हा मोठाच प्रश्न पडला. ते बघतच राहिले आणि म्हणाले, नाही म्हणजे सरपंच लई खवळल्या. ते खवळला असतील पण मला गडच झोप लागली यार. आता खडा टाकून बघितला. मग असं करा कसे हिथं पडायच ते तिथून पडा की. त्याच्या अजाबात जमणार नाही मला. मग मात्र त्याने एक दुसरा खडा बरोबर टाकला. म्हणजे काय आपण आला असता म्हणजे बरं झालं असतं. आज बेत बारा होता. बेत म्हटल्याबरोबर त्यानं कान टवकार. काय त्याची गंमत अशी होती, बापसाहेबांचा एक वीक पॉइंट होता. वीक पॉइंट हा की चहाचे ते भयंकर तल्फी आणि चहा म्हटल्यावर झोपलेले काय मेलेलं सुद्धा उठून बसते. आणि ग्रामपंचायतीचा चहा म्हणजे काय नुसता साधा चहा नाही, संगीत चहा, चहा चिवडा बिस्किट फिस्किट फळफळावळ. त्याला बेत म्हटल्याबरोबर कान टवकारले आणि लगेच विचार म्हणजे चहा पाणी तर बिस्किट फिस्किट तर चिवडा फिवडा सगळं उठा उठा आणि चल की म्हणाले. आणि लगेच चादर विदर झटकून त्यालाच तगादा लावला, चला चला. मग बाहेर आल्यावर महादू म्हणाला, तुम्ही व्हा मोर आणि तू काय करतोय? मी अजून बाकीची मेंबर गोळा करते. मग हे पुढे गेले आणि हे मेंबर गोळा करायला तिथं पुढे निघाल. आता कोळ्याच्या गल्लीत आला. इथे शंकर अण्णा म्हणून एक कोळी पंच होते. त्यांच्या दारात जाऊन त्यांना हाय मारली, शंकर अण्णा. तिथे शंकर अण्णाची बायको हातात राखीलची चिमणी घेऊन बाहेर आली आणि दारात ग्रामपंचायतीचा शिपाई बघून बाई गाभारलीच. माधू का रे बाबा, काय मिटिंगला बोलवायला का? होय मिटिंगला बोलवाय आली. होय का? अरे मिटिंगला म्हणूनच गेलेत की रे. नाहीत का तिथं? नाही म्हणजे मी बाहेर पडूस तर काय आले नव्हतं. तुला बाहेर पडून किती टाइम झाला? मला एक आता अर्धा घंटा झाला असं. बघितलंस आरत्यासने जाऊन चांगलं 3 घंटे झालं गेलं. मग कुठेतरी बसला असतील कुठेतरी. कुठेतरी अरे बसायचं तिथंच बसला असते. यावर गप असावं का नाही नकळत तो बोलून गेला म्हणजे कुठं म्हणता. आणि बाय म्हणाली, कुठं म्हणता तुला ठाव नाही? अरे जगाला ठाव आहे तुला माहित नाही. बसला असतील त्या फुटाणीकडे चंपा परटिनीच्या घरात. आणि एवढं बोलून बाई थांबले नाही. आता असं कर, एक माझं काम कर, असंच त्या चंपाबाईच्या घराकडे जा, तिथं आहेत का बघ, आणि असलं तर लगोलग मला सांगायला ये. मग त्यांची मिटिंगच काढते बाई. बरं नाही म्हणायची सोय नव्हती. पिष्टान तापाव तशी बाई तापल्याली. गप गुमान या कामगिरीवर निघाला. बरं ते बाईचं घर तर काय जवळ अवकोळ्या या गल्लीतनं बाहेर पडला. पेठेत आला. पेठ ओलांडून आणि एक गल्ली पार करून एका टोकाला घर आणि चंपाबाई परटींच्या घराजवळ आला. बघतोय दारातनं तर शीना असा सोप्याला जोडी बसलेली आमने सामने. हे शंकरांना म्हणत्याले मधोमध झोपाळा टांगलेला. त्या झोपाळ्यावर बसून चंची बिंची घेतलेली, पानाचं देठ बीट खुत्याले आणि झोपाळा मागे मोहरे गडी झोक घेत बसल्याला. आणि चंपाबाई म्हणत्याली त्याच्या समोर भिंतीला पाठ लावून एका पायाचा गुडगा वर करून वर केलेल्या गुडघ्यावर हाताचा कोपर टेकून हाताचा मुटका गाला लावून बसलेली आणि गुलू 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 बोलणं चाललेलं. अहो एक सिनेमा बघितला की तिथं बघतच राहील. आत जाते कशाला, काय कानावर येतंय काय नाही, काय कानावर येतंय का ऐकत आपला चौकटीला कान लावून उभा राहिला. अखेर शेवटी त्या शंकरांनाच याच्याकडे लक्ष गेलं. ह्याला बघितल्या तटशिरी आपला झोपाळा सोडला, उठून उभे राहिले आणि म्हणाला आमच्या घराखंडाला कर. घराखंडा आमची माणसं काय बोलली का? तर त्या म्हणाल्या अशा ना असं इथं आहेत का बघ. आणि असलं तर लगोलग सांगायली.
हे ऐकलं तो म्हणाला आता असं कर, तू असाच आमच्या घराकडे जा, आम्ही इथं नाही तिथं सांग, आणि तिथं सांगितल्याला सांगायला तिकडे. मी निघालोच म्हटल्यावर ती चंपाबाईची चांगली पोज बीज घेऊन भीतीला टिकून बसली होती. ती फुटभर पुढे सरकली आणि म्हणे काय म्हणलं सा राजे, काय बोलला? नाही मिटिंगला जायचं आहे, आज जरा महत्वाची मिटिंग आहे. होय मिटिंगला जायचं आहे, कवा नाही ते 15-3 वारांना आलाय. आज आम्ही गोडधोड केलंय, निवांत गप्पा गोष्टी करायच्या, जेवायचं खायचं का मिटिंगला जायचं. त्या महादाला वाटला ताई बाई सोडत नाही. अहो तेच काकुळतीला आल्यागत करून हात जोडून पुढे झालं, मला सोडा हो चंपा काकू, सोडा सरपंच लई खवाड्या, सोडा हो सोडा. ती बाई त्याच्यावर तडाकली, अरे येतील नाही तर जातील, जाती मूड द्या, तुला काय करायचं. ते बाई घाबरलं. शेवटी शंकर अण्णांनीच मग मध्यस्थी केली, त्याचं काय आहे आज जायला पाहिजे. आणि हे बघ आज संकष्टी आहे का नाही, म्हणजे चांद उगवल्यावर जेवायचं, तर चांद उगवायला मिटिंग करून येतो की ठेवल्याचं की जेवल्याशिवाय काय जात नाही, काय काळजी करू नको असं म्हणून मध्यस्थी करून रजा घेतली. आणि मग तो ऑफिसावर निघाला आणि महादू आपल्या पुन्हा कामगिरीवर पुढे निघाला. आता तिथनं ह्याला म्हणजे पुन्हा त्या बाईला जाऊन निरोप द्यायचा होता. ही शंकर अण्णाची बायको, कोळ्याची बायको, ही जी हुमरा धरून बसली होती, कवा येतोय काय कळते, कवा येतोय काय कळते. अहो हे जे आलं समोर दिसल्याबरोबर बाई उठून उभी राहिली, चौकटीला रेटा देऊन म्हणाली हैत कर तिथं, हैत कर तिथं. अहो ते खोटं बोलायचं घाबरलेलं, नाही तिची नाही ती नव बाबा. आत्ता माझा जीव भांड्यात पडला, येऊन ते माझ्या मनात पाप आलतं, मीच वाईट बाबा, जा असं म्हणून कडी घालून ती झोपायला मोकळी झाली. आणि मग ग्रामपंचायतीचा आमचा शिपाई आपल्या कामासाठी मोकळा झाला. तिथनं बाहेर पडला, आता पेठेत आला. भर पेठेत एक देसाई अण्णांचा वाडा होता. हे देसाई अण्णांचा वाडा म्हणजे 100 खणी वाडा. देसाई अण्णा म्हणजे काय बोलायचं काम नाही, कर्नाटकातनं घर जावं म्हणून महाराष्ट्रात स्थायिक झालेले. आणि म्हणजे असे आडमाप रोमनाळ गडी. आणि हे देसाई अण्णा वाड्यात आपल्या त्या ढेलजेवर येरझारा घालत होते. नुसतं मलमलीचं अंगात बदाम घातलेलं, मानवर असला गोळा, पोटाला वळकट्या, हे असं वळकट्यात दाबत असं येरझारा घालत होतं. आणि कोण येईल त्या गड्याला तो कामाला लावत होतं. या असं हे सदरेवरनं आपलं ते फिरत होतं. आणि एवढ्यात हे गेलेत का अजून वाड्यात आहे ते बघायला म्हणून ते असं आत आले. ह्याला बघितल्या वळकट पोटाची तिथंच ठेवली आणि आनंद झाला. ये रे बाबा ये, एक देवानं धाडला का तू आला की रे. त्याला आनंद झाला, हात जोड म्हणाला अण्णा मिटिंगला बोलवायला. तू काय मिटिंग काढतो रे, मिटिंग आम्हाला नवीन आहे का रे. गेली 15 वर्ष मिटिंगच करत बसलो की रे बाबा, ते पायातलं काढून वर ये रे बाबा, वर ये. त्याला वाटलं आता वर काय पाटावर नेऊन बसू त्या जेवायला का काय. पायातलं काढून तो वर गेला म्हणाले ते खोच की रे, धोतर खोच. धोतर का खोच म्हणतात ते कळलं बघायला. अरे दर्पणात बघितल्या माझ्या चेहऱ्याकडे काय बघतो रे, कळत नाही का तुला. धोतर खोच रे, धोतर खोच. आणि ते बघ कसे पोती उचलायला लागले, हात लाव रे बाबा हात. तिथं बाहेर दर्शनी जी 2 खंडी पोती होती ज्वारीची, ती लेवी बसेल म्हणून आत रचायचं काम चाललं होतं. आणि त्या कामाला ह्याला जोडला. या पोती रचून म्हणजे आता 2 खंडी म्हणजे 40 पोती, 1 घंटा मोडला. झेंडू फुटा होता असा त्याला घाम फुटला. अंगातल्या कुर्त्याने घाम पुसत आला. म्हणाला अण्णा येता न मिटिंगला. कसली रे बाबा मिटिंग, ही ग्रामपंचायती, आम्हाला काय दुसरं काय आहे की नाही रे बाबा कामधंदा. हां आतापर्यंत मी ह्याच कामात गुंतून पडलो, अजून जेवलोय का खाल्लोय, आमच्या पोटात अन्न का फिन्न, आम्ही मिटिंगच करत बसावं का रे खोळ्यागत. काय देवानं आम्हाला दिलं की नाही रे, काय अक्कल फिक्कल. हां ते आपलं मग काय येत नाही म्हणता का, मग काय सांगायला आलं रे तुला कळत नाही का. मग जाऊ कशाला उभा राहिलास. ते निघालं आणि चांगलं त्या दरवाजापर्यंत गेलं आणि एकदम हाक मारली, इकडे रे माझ्या काय येता काय वाढ. काय विचारतो रे, तोंड भरून विचारतो की रे काय येता काय वाढ ना. तुला मग काय सांगायला आलो रे. मग आदरला 17 सांगितलं ते कारंडीत सांगितलं का मराठीत रे. इकडे एक जाता काम कर की रे माझं काम म्हटल्यावर ते या अंगावर काठाचा. काय वाढ ना
एक आमच्या बैलजोडीचं खांदा आलेत, उद्या मोठेचा खोळंबा झाला आहे, जाता जाता बैलजोडी तेवढी कोणाची सांग की रे मोठेला. अण्णा आधीच मला टाईम झालाय, सरपंच आणि माझ्यावर ख्यास मारतील, जर आणि कुणाला आपण सांगितलं तर बरं होईल, आणि कुणाला तर सांगितलं तर बरं होईल. तू मला शिकवतो का रे अक्कल? हा, तू काय लाकीचा मनशा मी ओळखलं बघ. लेको तुम्ही सरपंचांच्या गोट्यातलं शेण काढशिला, पण आमच्या घरातली काडी इकडची तिकडे करणार नाही रे तुम्ही. अण्णा आता एवढी पुती उचलून ठेवली, ती काय मनानं काम केलं का रे तुम्ही? आम्ही बळजबरीनं जू तुमच्या खांद्यावर ठेवलं म्हणून राबलं रे, ते आम्हाला कळत नाही का रे? ते आता असं कर, तू जाऊन सांगू नको बाबा मी एकाला 10 गडी सोडतो रे, मला काय कमी आहे का? तू सुट, तू सुट. अण्णा सांगतो. अण्णा असं का? माझं ऐकून तर घ्या अण्णा. अण्णा काय अण्णा? अण्णा का व्यालेला म्हशीचा गिन्ना मला सांगायला आलाय. तू जा रे, तू काय सांगू नको, मी एकाला 10 गडी सोडतो. सोट. ऐकूनच घेतलं नाही, त्याला हाकूनच काढलं. आता तिथनं बाहेर पडल्यावर त्याला वाटलं कोरम भरतोय का नाही कुणास ठाऊक, आणि म्हणून अगदी सुरुवातीला जे घर वर्जे केलं होतं टाकी फुल, त्या रामा धायगुड्याकडे यायची पाळी आली. रामा धायगुड्याचं घर जवळ आलं, ह्याच्या छातीत धाक धुक धाक धुक. चौकात याचं नालंच पायतान वाजलं आणि वरनं खिडकीतनं आवाज आला, कोण आहे खाली? हे ओळखलं, करंट लागलाय. हात जोडून एकदम सांगितलं, मी महादू शिपाईजी, महादू महादू. महादेव वर याच. महादेवाला वरची ऑर्डर झाली. न जाऊन काय करतोय, पायतान बितान काढून देवळात जावं तसं बेतान जिना चढून वर गेला. बघतोय तर शिना असा, हे एक बाटली फुल रिकामी झालेली, दुसरी हाफ. हे लाल भडक डोळे झालेले. हा जाऊन उभा राहिला आणि त्यांनी विचार, कोण आपण? कुठं तरी बघितल्यासारखं वाटतं. अण्णा मी महादू शिपाई. महादेव. आलं ध्यानात, आलं ध्यानात. मी वाटच बघत होतो कोणाची कंपनी मिळते. ग्लास घ्यायचा. ग्लास त्यातला मी ना. मग कशातला आहे तुम्ही? त्या पापात मला पाडणार. पाप ऋषी मुनी घेत होत. ग्लास घ्यायचा. अण्णा तुम्ही कुठं, मी कुठं? महादेव म्हणजे देवांचे देव. तुम्ही चुकून आमचं शिपाई झालाय. खरं म्हणजे कमीत कमी सरपंच व्हायला पाहिजे. काय अण्णा बोल, काय बोलतो? मी खरं ते बोलतो. तुला वाटत असेल मी पिऊन बोलतो. खरं सांगतो मी प्यालेलो आहे आणि म्हणून सत बोलतो. सत. तर पुढच्या टायमाला आम्ही तुम्हाला उभं करणार इलेक्शनला, सरपंच म्हणून निवडून आणणार. पैसा सोडू, जिपा उडवू, एक दारू पाजू आणि मतदानाच्या टायमाला तरंगत जायला पाहिजे. टाईट करून सोडायचं. मतदान केलं का नाही करता कामा नये. अण्णा काय आम्हाला उभं करलं? तुमच्या सारख्यांचं खरं म्हणजे आमच्या सारख्यांनी रोज दर्शन घ्यायला पाहिजे. महादेव. तुमचे पाय कुठे आहेत? पाय काढून ठेवा, आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. पाय काढून ठेवण्याची भाषा आल्यावर त्यानं पाय काढताच घेतला. धडधड धडधड जिना उतरून पसार वरनं महादेव. महादेव बेपत्ता. आता हा महादेव तिथनं बाहेर पडला. आता गावात आणखीन एक पंच म्हणजे तारा मावशी एक पंच होत्या, त्यांच्याकडे निघाला. आता रात्रीचे जवळजवळ 10:30 वाजायला आलेले. तारामावशीचं घर जवळ आलं. ह्या टायमाला म्हणजे चांदणं बिन्न फुल पडलेलं. तारामावशी या आपल्या साखळ्या माखळ्या गोळा करून अंगणात गप्पा छाटीत बसली होती. आणि ह्याला बघितल्या बघितल्या तारामावशीच म्हणाली, का रे बाबा माझ का मिटिंगला बोलवाय आलाय? वय मिटिंगला बोलवाय आली. आलायस वय तू आलायस पर बाबा मी कुठली री येते मिटिंगला? काय झालं? काय झालं म्हणजे जरा आज रोजी आमच्या घरात घोटाळा आहे. घोटाळा? कसला घोटाळा?
म्हटला तर घोटाळा नाही तर नाही, पर जरा घोटाळाच आहे. जास्तच घोटाळा सांगाय म्हणे काय घोटाळा. त्याचा असं आहे बाबा, आज रोजी आमच्या घरात 2000ची आमची म्हस व्याला झालेली आहे. तिला इकडे गोठ्यात बांधून मी कसली येते मिटिंगला. हा ते एवढाच घोटाळा. म्हणजे तुम्ही तिकडं आल्या आल्या का म्हस इकडे घोटाळा करते का काय. तेच चल बघू आपण जरा गोठ्यात जाऊन म्हशीचं चलित तर बघू. आणि असं म्हणून लगेच त्याच्या हातात कंदील दिला आणि त्याला घेऊन गोठ्यात गेली. ग्रामपंचायतीची कामं बाजूला राहिली आणि दोघं म्हशीच्या त्या गोठ्यात आली. बघ बघ बाबा काय म्हणती म्हस, तिचा विचार काय, तिचा नूर काय. मग एखादं म्हणजे डॉक्टर जशी परीक्षा करून बघतो तसं कुठं कुठं बोटं बिटं लावून बघितले, जरा येडाबिडा काढला आणि तो म्हणाला, तारा मावशी काय रे बाबा, मीटिंग होईल मीटिंग होईल. म्हणजे तो घोटाळा, अजून घोटाळ्याचं एकाला 2 रोज तुम्ही नावच काढू नका. मीटिंगचा काय घोटाळा होत नाही. मग चल की बाबा माझ तर काय जाते, घोटाळा नाही ना होत. मग चल चिवडा फिवडा चहा पाणी चल 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 म्हणे. आणि ही तारा मावशी त्याच्यावर यायला तयार झाली. त्याला एक दसऱ्याची शिकार साधावी असा आनंद झाला. आणि ह्या तारा मावशीला घेऊन तो हापिसावर आला. आता रात्री 11 वाजायला आलेले. ह्याला बघितल्या बघितल्या सरपंच खवाळले. ते म्हणाले, या राज कवासं निघालता. आता राजा काय बोलणार. या राजानं प्रजेची कुठं कुठं किती कामं केली होती ती त्याची त्याला माहीत. तो आपल्या खांबाला टिकून गप उभा राहिला. ही तारा मावशी जी आली तिथे गॅस बत्ती बघितल्या बघितल्या हातातला कंदील बारीक केला, बाजूला ठेवला. लगेच जाजमावर जाऊन बसली. बघते तर बापसाहेब लोहार जी तिथं पडायची ती इथं पडायला आलेली, पडूनच होते. आणि शंकर अण्णा जे रजा काढून आलते ते बसल्या बसल्या डुलका घेत होते. आणि बापसाहेबांनी घरात जसा सूर धरला होता तसा सूर इथं लावला होता. हे बघितल्या बघितल्या तारा मावशीनं तपकिरीची डबी काढली, टिचक्या बिचक्या मारल्या, टोपान काढला. आपण एक चिमूट घेऊन नाकाला लावली आणि दुसरी चिमूट सरपंचा पुढे केली. त्या आधी कावल्याला तोंड की उचून बोललं, मी काय तपकीर वडतो का तारा मावशी, वडू नका, ही चिमूटभर घ्या आणि ते बघा कसं घोरायला लागले. त्याच्या जरा नागपुडीत कोंबा. त्यांना या आनंद झाला. त्यांनी चिमूटभर घेतली. ते कावले होते घोरणं ऐकून आणि त्या बापसाबाच्या नागपुडीत ती चिमूट कोंबली. त्याबरोबर 5ही तारा एकदम तुटल्या. आणि जर बापसाब ठसकत उचकत जागा झाला. त्यानं पहिला प्रश्न केला, चहा झाला काय. सरपंचाने विचारलं, मीटिंग झाली काय, अजून झाली नाही का, असं म्हणून लगेच कलंडला. लगेच गुडघे पोटात घेतले की पुन्हा सूर धरला. मग मात्र तारामावशीला राहवलं नाही. ते म्हणाले, अहो घोरणार, हो बापसाहेब, आम्ही तिकडं आमची 2000ची म्हस व्याला झालेली गोट्यात बांधून इकडं आलोय मीटिंगला आणि तुम्ही घोरायला लागलाय, उठा उठा असं म्हणून त्या हाताने ढोसलायला लागली. जसं ढोसलं तसं ते पुढं पुढं सरकायला. अखेर आडवी भिंत आली, पुढं सरकताच येणं झालं. तसा तो नाईलाजानं उठून बसला आणि आळस बिळस देऊ, लई टाइम झाला, काय लई टाइम झाला, काय वाजलं काय वाजलं वाजलं काय नाही म्हणाले, आता उठून बसा, जागं व्हायला झालं. असं होता होता त्यानं पहिला ठराव मांडला, हे आधी चहा करावा आणि मग मिटिंग घ्यावी. आणि बापसाहेबानं मांडलेला हा पॉईंट सगळ्या पंचांनी एकदम उचलून धरला. आणि लगे पहिला ठराव पास झाला की आधी चहा करण्यात यावा मग मिटिंग घेण्यात यावी. त्याबरोबर स्टोप पेटवला, आधण चढवलं, लगेच मंडळी सगळी पुरी जागी झाली, तोंड खंगाळली, तोंड तयार ठेवली. आणि मग चिवडा पिवडा बिस्किटं फिस्किटं सगळं सुरू झालं. चहा झाला, सगळ्याचा फन्ना उडवला आणि कुणी बिडी पेटवायला लागलं, कुणी चंची सोडायला लागलं. एवढ्या सरपंचांच्या लक्षात झालं, हळूहळू कोणतरी दाराकडे सरकायला लागले. तेव्हा तिकडे कोण 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 तिकडे जायला लागले, तर ते शंकरांना चांद उगीला का बघायला लागले. ते म्हणे, चांद उगीला का बघतो, अहो तुम्हाला चांदाला घेऊन काय करायचं आहे, आता इकडे मिटिंगकडे लक्ष द्या. एवढ्यात हे जे बापसाहेब लोहार पायतान घालून जे बाहेर गेले, ते बाहेरनं घोषणाच केली, उगीवला चांद उगीला राव. मध्यान रात झाली, मिटिंग मोर टाकला. त्याबरोबर
शंकराने बाहेर गेले, म्हणाले मीटिंग मोहर टाकला. हे म्हणाले काय मोहर टाकला, आपला ठराव काय पास झाला की आधी चहा करण्यात यावा मग मीटिंग घेण्यात यावी, मोहर काय टाकला. आणि ढकलत तर 3 महिने इथपर्यंत ढकलत आणल्या, आता पुढे काय सांगाय का ढकलायला, तुम्ही आधी आठ. ना इलाज झाला तसे आत आले. रागानं शंकरानं पायतान काढलं, ह्यानी पायतान काढलं, बापसाहेबांनी कोपरा धरला, सोलापुरी चादर झटकली, हाताचं उसं केलं, तोंडावर पांघरून घेत म्हणाले घ्या मीटिंग. हे शंकरानं त्यांच्याकडे काय चादर नव्हती पण निसूचं धोतर होतं, त्याने सोगा सोडला, त्याने सोगा आपल्या अंगावर घेतला, तोंडावर घेतला, त्याने हाताचं उसं केलं, ते म्हणाले घ्या मीटिंग. ही अशी पडापड झाल्यावर बिचारा सेक्रेटरी म्हणाला सरपंचांना की काय करायचं, मीटिंग घ्यायची का कसं. सरपंच खवळलेले, घ्यायची का कसं, कोरम भरलेला आहे ह्यो असा. हा आणि म्हणाले आधी अजेंड्यावरचं पहिलं कलम काय ते वाचा आणि मीटिंगला सुरुवात करा. त्यानं पहिलं कलम वाचायला घेतलं. पहिलं कलम फार महत्वाचं होतं. ग्रामपंचायतीची स्थापना होऊन 15 वर्ष झाली तरी जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायतीची ढाल आपल्या ग्रामपंचायतीला अद्याप देण्यात आलेली नाही. हा जो घोर अन्याय झालाय, तो अन्याय निवारण्यासाठी एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जावं आणि तिथं आपलं गाऱ्हाणं मांडावं. आणि ह्या बाबतीत ह्या शिष्टमंडळात कुणाला घेण्यात यावे ह्याची चर्चा करणे. एक जण म्हणाला मंडळ चांगला महत्वाचा विषय आहे, म्हणाले घ्या. हा आधी स्त्री प्रतिनिधी किती, बीसी किती, ओबीसी किती याचा सगळा विचार करा. आणि मीटिंग सुरू झाली.